मित्रांनो, सगळीकडे पीक विमा वाटपाची प्रोसिजर जोरात सुरू असताना बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी असे सुद्धा आहेत त्यांच्या खात्यावर अद्यापही एक कवडीमोल रुपया सुद्धा मिळालेला नाही। मग एकीकडे बघायचं झालं तर जिल्ह्यात पीक विम्याच्या रकमा या वाटपाला सुरुवात झालेली आहेत, परंतु आम्ही काय गुन्हा केला, आमच्या खात्यावर अद्यापही या रकमा वितरित का नाही झाल्या, असे शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उभे राहिलेले आहेत। तर आपण आज ज्या जिल्ह्यांविषयी माहिती घेणार आहोत त्यातला एक जिल्हा म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित होणं सुरू झालेला जिल्हा, आणि दुसरा जिल्हा म्हणजे 25% अग्रिममध्ये बसलेला म्हणजे मिड टर्म सीझन या अंतर्गत बसलेला जिल्हा। तर ते जिल्हे कोणते आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही या रकमा वितरित का नाही झाल्या, याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात अधिसूचना काढण्यात आल्या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाच्या। तर बघायचं झालं मित्रांनो, 250 कोटीपेक्षा जास्तची रक्कम म्हणजे जवळपास 231 ते 32 कोटी रुपयांचा निधी हा पीक विम्याचा राज्य शासनाकडून पीक विमा कंपनीला वाटप झाला। तर मित्रांनो, बघायचं झालं तर 7,19,167 शेतकऱ्यांनी हे जे पीक विमा होता तो काढला होता आणि जवळपास 5,49,791 शेतकऱ्यांनी क्लेम सुद्धा केले होते। त्यात मित्रांनो सोयाबीन पिकासाठी 6,000 ते 7,000 रुपये हेक्टरी रक्कम सुद्धा स्टेटस चेक केला असता दिसत होती। मग मध्यंतरी काय झालं, शेतकऱ्यांचे जे 6,000 ते 7,000 रुपयाचे स्टेटस दिसत होते त्यात भर टाका, तुम्ही कमीत कमी शेतकऱ्यांना हेक्टरी 12,000 किंवा 10,000 तरी द्या अशी मागणी करण्यात आली। ती सुद्धा मागणी फेटाळण्यात आलेली होती। त्यानंतर 596 कोटींचा जे विमा हप्ता आहे ते शासनाकडून विमा कंपनीला मिळाला असताना कंपनीने फक्त जस्ट 231 ते 32 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी अवेलेबल केले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचं ठरवलं। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जे 250 कोटी रुपयांच्या वरचा जे निधी आहे तो कंपनीने वितरित तर करायचं ठरवलं, परंतु जे शेतकरी अद्यापही व्हेरीफाईड म्हणजे पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यावर अद्यापही रकमा वितरित झालेल्या नाहीत। त्याचं कारण सांगतो। कंपनीने काय केलं, कंपनीने ज्या शेतकऱ्यांनी विमा काढले होते आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते फक्त अशाच शेतकऱ्यांचे क्लेम हे ग्राह्य धरलेले आहेत, विमा पॉलिसी ग्राह्य धरलेली आहे। त्याचं कारण म्हणजे विमा कंपनीने बाकी ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेले नव्हते त्या शेतकऱ्यांचे विमा अर्ज फेटाळलेले आहेत। त्या कारणास्तव अद्यापही काही शेतकऱ्यांचं जे स्टेटस आहे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, काही शेतकऱ्यांना एल्ड बेस 0 दाखवत आहे, काही शेतकऱ्यांच्या ज्या स्थानिक नैसर्गिक म्हणजे लोकलाइज्डमध्ये सुद्धा रकमा वितरित झालेल्या नाहीत किंवा मिड टर्ममध्ये तर बसणार नाहीत हा जिल्हा, कारण की 25% अग्रिममध्ये नाही जिल्हा, परंतु पोस्ट हार्वेस्ट वगैरे कोणत्याच घटकाअंतर्गत शेतकऱ्यांच्या रकमा ह्या वितरित म्हणजे अवेलेबल करून देण्यात आलेल्या नाहीत अद्यापही। तर एकंदरीत ज्या शेतकऱ्यांचे जे वैयक्तिक क्लेम आहेत त्यांनी केले होते त्याच्यापैकी 5,32,826 क्लेम हे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत। कितीपैकी? 5,49,791 क्लेम पैकी। तुम्ही देखील वैयक्तिक क्लेम केलेला नसेल तर तुम्हाला सध्या तरी पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे। धाराशिव जिल्ह्यासाठी अतिशय एक लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण मित्रांनो कंपनीने खरं तर शेतकऱ्यांना आता एकतर कंपनीने 596 कोटी रुपयांचा निधी घेतला राज्य सरकारकडून, त्यात फक्त 231 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी अवेलेबल केला। जर सगळीकडून विचारणा केली असता की बाबा तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा तुटपुंजी रकमा का वितरित करतात, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जस्ट डायरेक्टली सांगितले बाबा आम्हाला सुद्धा फायदा व्हायला पाहिजे, आम्हाला 2000 जवळपास 19 ते 21च्या दरम्यान थोडासाही फायदा झाला नाही आमचा, त्या कारणास्तव आम्ही आता ते जे फायदा आहे तो आत्ता करून घेत आहोत, शासनाकडून आम्हाला पैसे वितरित होत आहेत, शेतकऱ्यांनी जस्ट 1 रुपयात पीक विमा काढलेला आहे, तुमचं काहीही नुकसान होत नाहीये, राज्य शासन भरत आहेत पैसे, असं त्यांचं कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा बघायचं झालं तर परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे धाराशिव जिल्ह्यासारखीच। परभणी जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या रकमा ह्या वितरित झालेल्या नाहीत, म्हणजे काही शेतकऱ्यांच्या वितरित झालेल्या आहेत, मानवत झालं, पाथरी झालं, काही शेतकऱ्यांच्या जवळपास इतर तालुक्यातून बघायचं झालं तर पाथरी, मानवत, त्यानंतर शेलू, त्यानंतर पूर्णा तालुक्यातून काही शेतकऱ्यांच्या रकमा ह्या वितरित झालेल्या नाहीत अद्यापही। तर मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातून असाल तर तुमचं रिझन सांगतो तुम्हाला रकमा वितरित न होण्याचं।
तुम्हाला जस्ट स्टेटस चेक करायचं आहे आणि तुमचं कॅल्क्युलेशन काय दाखवत आहे ते मला कमेंट करून सांगायचं आहे. तर बघायचं झालं मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती म्हणजे मिड सीझन ॲडव्हर्सिटी, मिड टर्म म्हणतो आपण त्याला, त्या अंतर्गत 25% अग्रिमचा पीक विमा परभणी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता. तर त्यासाठी जवळपास 6,72,558 शेतकऱ्यांना 299,57,00,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. परंतु झालं काय, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने काय केलं, 335,90,00,000 रुपये हे अग्रिम मंजूर केला आणि त्यामध्ये जवळपास 12,644 अर्ज अगोदर, स्टार्टिंगचं सांगतो, 12,644 अर्ज हे रद्द केले कधी अगोदर. त्यानंतर मित्रांनो काय झालं, 6,66,860 शेतकऱ्यांना 296,88,35,663 रुपयांचा पीक विमा हा मंजूर केला. त्यानंतर जेव्हा 12,644 अर्ज रद्द केल्यानंतर, ही झाली बाजूस 12,644 अर्ज रद्द केले, हे अर्ज साईडला ठेवा. परत शेतकऱ्यांचे स्टेटस ओके होतं, सगळं स्टेटस वगैरे कॅल्क्युलेशन वगैरे रकमा दाखवत होतं, सगळं ओके होतं. परंतु अचानक पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आणि अचानकपणे जवळपास 44,000 अर्ज हे रिजेक्ट लिस्टमध्ये टाकण्यात आले कंपनीतर्फे. हे सुद्धा शेतकऱ्यांना सूचित नाही केलं. रिवर्ट टॅबमध्ये, CSCच्या रिवर्ट टॅबमध्ये वगैरे काही सूचना नाही देण्यात आल्या. डायरेक्टली पीक विम्याचे जे फॉर्म आहेत कंपन्यांनी ते रद्द केलेले आहेत शेतकऱ्यांचे. आणि त्याचं कारण म्हणजे ते शेतकऱ्यांचे अर्ज जे थोड्याफार ज्या जमिनी होत्या त्या समजा गायरान जमिनीमध्ये येत होत्या किंवा काही इतर जे क्षेत्र होते याच्यामध्ये ज्या क्षेत्रावर पीक विमा काढायला पाहिजे नव्हता, ते 1 गुंठ जरी क्षेत्रावर पीक विमा काढलेला असेल, ती पूर्ण पॉलिसी ही शेतकऱ्यांची रद्द करण्यात आलेली आहे पीक विमा कंपनीतर्फे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर पीक विमा कंपन्यांची मनमानी इथे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना एकतर पीक विम्यापासून वंचित ठेवलं जात आहे. एवढ्या जिल्ह्यामध्ये पीक विमा अद्यापही वाटप झालेला आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. लातूर झालं, यवतमाळ झालं, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही जवळपास गावागावातून 10 ते 15 लोकांना पीक विमा वाटप होत आहे आणि इतर शेतकऱ्यांना अद्यापही रकमा वितरित होत नाहीये. काही शेतकरी होते अमरावती जिल्ह्यातून सुद्धा UTR नंबर वगैरे असे प्रॉब्लेम दाखवत आहे म्हणत आहेत शेतकरी. त्यानंतर अकोला जिल्ह्यातून सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा कधी येईल, अशी शेतकऱ्यांची म्हणजे अपेक्षा लागलेली आहे ती पीक विम्यासंदर्भात. आणि पीक विमा कंपनीच्या जे मनमानी कारभार चालू आहे, राज्य शासन याकडे दुर्लक्ष करत आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत नाही आणि कंपन्यांची मनमानी जसे तशी शेतकऱ्यांवर जे निर्बंध लावले जात आहेत ते जसतशा कंपन्यांचा फायदा केला जातोय राज्य शासनातर्फे आणि शेतकऱ्यांना एकीकडे बुडवलं जात आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो 2 जिल्ह्याविषयी. अद्यापही रकमा वितरित होण्याचं न होण्याचं कारण आपण स्पष्ट सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.